हॅलो फ्रेंड्स, आज आपण काही असे सेंटेन्स जे डेली यूज होतात, जे तुम्ही नेहमी यूज करतात, असे सेंटेन्स आपण इंग्लिश प्लस मराठीमध्ये बघणार आहोत. चला तर मग स्टार्ट करूया. गुड मॉर्निंग. येस, शुभ सकाळ ज्याला आपण म्हणतो. गुड मॉर्निंग, गुड नाईट, शुभरात्री. दॅट इज गुड नाईट, शुभरात्री. हाव आर यू? तू कसा आहेस किंवा तू कशी आहेस? हाव आर यू? आय एम फाईन. मी ठीक आहे. आय एम फाईन. यू कॅन यूज आय एम गुड, आय एम एक्सलंट, लाईक दॅट. ओके. व्हॉट इज युअर नेम? तुझं नाव काय आहे? व्हॉट इज युअर नेम? तुझं नाव काय आहे? माय नेम इज रोहन. माझं नाव रोहन आहे. माय नेम इज रोहन. वेर आर यू गोइंग? तू कुठे जात आहेस? कुठे जातोयस तू? वेर आर यू गोइंग? आय एम गोइंग टू द मार्केट. मी मार्केटमध्ये जात आहे. मी बाजारात जात आहे. आय एम गोइंग टू द मार्केट. व्हॉट आर यू डुईंग? तू काय करतो आहेस? काय करत आहेस तू? आय एम वॉचिंग टीव्ही. मी टीव्ही बघत आहे. बघा, इथे जे सेंटेन्स दिलेले ॲज पर दी म्हणजे कॉन्व्हर्सेशनसाठी जसं आपण बोलतो त्या हिशोबाने आपण सेंटेन्स दिलेले. बघा इथे, आर यू बिझी? तू बिझी आहेस का? आर यू बिझी? येस, आय एम लिटल बिझी. येस, तुमच्या लक्षात येत आहे क्वेश्चन विचारताना सुद्धा क्वेश्चनचा टोन येणं गरजेचं आहे. जरी तुम्ही कुठल्याही लँग्वेजमध्ये बोला, तुम्ही जर मराठीत बोलत असाल तर मराठीचा क्वेश्चन टोन असायला पाहिजे आणि इंग्लिशमध्ये इट शुड बी युज्ड. इट शुड नॉट बी लाईक पॉझिटिव्ह सेंटेन्स. ओके. जेव्हा तुम्ही इंग्लिशमध्ये क्वेश्चन विचारता आहात तर तो क्वेश्चनचा टोन, तुमचे फेशियल एक्सप्रेशन चेंज झाले पाहिजे. येस, आय एम लिटल बिझी. मी थोडासा बिझी आहे किंवा थोडासा व्यस्त आहे. कम हिअर. इकडे ये. येस, कम हिअर. इकडे ये. गो देअर. तिकडे जा. येस, दीज आर द इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. सिट डाऊन. खाली बस. एखाद्याला ऑर्डर किंवा रिक्वेस्ट जेव्हा आपण करतो तेव्हा त्याला आपण इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असं म्हणतो. स्टँड अप. उभं राहा. स्टँड अप. उभं राहा. वेट फॉर मी. माझी वाट बघ. वेट फॉर मी. आय एम टायर्ड. मी खूप थकलो आहे. आय एम टायर्ड. आय एम हंग्री. मला भूक लागली आहे. आय एम हंग्री. आय एम फीलिंग स्लीपी. मला झोप येत आहे. आय एम फीलिंग स्लीपी. लेट्स ईट समथिंग. काहीतरी खाऊया. लेट्स ईट समथिंग. काहीतरी खाऊया. इट्स व्हेरी हॉट टुडे. आज खूप गरम आहे. खरोखरच आज खूप गरम आहे. सो इट्स व्हेरी हॉट टुडे. इट्स रेनिंग आउटसाइड. बाहेर पाऊस पडत आहे. इट्स रेनिंग आउटसाइड. बाहेर पाऊस पडतो आहे. टेक अन अम्ब्रेला. छत्री घे. टेक अन अम्ब्रेला. छत्री घे. क्लोज द डोअर. दरवाजा बंद कर. क्लोज द डोअर. दरवाजा बंद कर. ओपन द विंडो. खिडकी उघड किंवा उघडा. ओपन द विंडो. खिडकी उघड किंवा उघडा. डोंट शाउट. ओरडू नकोस. डोंट शाउट. ओरडू नकोस. स्पीक स्लोली. हळू बोल. स्पीक स्लोली. हळू बोल. आय डोंट अंडरस्टँड. मला समजत नाही. आय डोंट अंडरस्टँड. मला समजत नाही. कॅन यू रिपीट दॅट? तू ते पुन्हा सांगू शकतोस का? कॅन यू रिपीट दॅट? तू ते पुन्हा सांगू शकतोस का? आय लाईक इट. मला ते आवडते. आय लाईक इट. मला ते आवडते. आय डोंट लाईक इट. मला ते आवडत नाही. आय डोंट लाईक इट. मला ते आवडत नाही. लेट्स गो. चला जाऊया. लेट्स गो. चला जाऊया. बी केअरफुल. काळजीपूर्वक, जरा जपून. बी केअरफुल. डोंट वरी. काळजी करू नकोस. डोंट वरी. काळजी करू नकोस. आय एम गेटिंग लेट. मला उशीर होतोय. आय एम गेटिंग लेट. उशीर होतोय. सी यू सून. लवकरच भेटू. सी यू सून. लवकरच भेटू. कॉल मी लेटर. मला नंतर फोन करा. कॉल मी लेटर. थँक्यू व्हेरी मच. खूप थँक्यू. खूप धन्यवाद. ओके. यू आर वेलकम. स्वागत आहे. यू आर वेलकम. स्वागत आहे. तर अशा प्रकारचे शब्द, अशा प्रकारचे सेंटेन्सेस आणि अशाच प्रकारचे इंग्लिश बोलण्यासाठी आपला ऑनलाईन स्पोकन इंग्लिशचा कोर्स लवकरच जॉईन करा, कारण की आपण लिमिटेड सीटसाठी ॲडमिशन देत आहोत. थँक्यू.